नमस्कार. मी गणेश ठाकरे. रेणुका आर्ट्स निर्मित स्पर्शदृक्श्राव्य दिवाळी अंक 2025 करिता आकाशगंगा आत्मवृत्त सादर करीत आहे. मी कोण आहे? मी एक तारा नाही. मी केवळ एक आकाशाचा भागही नाही, तर मी आहे संपूर्ण आकाशगंगा. कधीकधी तुला वाटतं, धो-धो वाहणारी ग्रहताऱ्यांची वाहती आकाशगंगा फक्त आकाशात चमकणाऱ्या ताऱ्यांचा समूह आहे, पण नाही. मी त्याहून कितीतरी अधिक आहे. माझं खरं रूप तुला दुर्बिणीतून दिसत नाही, ते तुला फक्त जाणीवेतूनच जाणवेल. मी तुझ्या मनातलं एक मौन आहे, पण जागरूक अस्तित्व आहे. माझ्या उदरात लाखो नव्हे तर कोट्यावधी तारे आहेत. त्यातलाच एक तुझा हा इटुकला पिटुकला सूर्य आणि त्याच्या कडेने फिरणारी एक निळसळ जिवंत रेषा म्हणजे पृथ्वी, ती सुद्धा माझ्याच कुशीतली. कदाचित हे ऐकून तुला आश्चर्य वाटेल, पण तुझी पृथ्वी माझ्यासाठी एका बाळासारखी आहे. ती खेळते, शिकते, चुकते आणि थोडीशी हट्टी आहे, पण तिचे लाड पुरवणं हे मला गरजेचं आहे. मी कुठून आले, माझ्या सुरुवातीचा क्षण तुझ्या वेळेच्या कल्पनांपलीकडे आहे, पण तरीही तुला सांगावंसं वाटतं, मी ज्ञान नाही तर जाणीव आहे. कारण ज्ञान हे केवळ माहिती देतं, पण जाणीव ती तुला आत्मिक नात्याने भिडते, मिळते, जुळते. ज्ञानामध्ये तुला मी 1,00,000 प्रकाशवर्ष रुंदीची आकाशगंगा आहे असं जाणवेल, पण जाणीवेमध्ये मी तुझ्या श्वासात असते, एक मौन साक्षीदार होऊन. हो, मी विशाल आहे, पण त्याहूनही जास्त मी संपूर्णतेचा एक अनुभव आहे. तुला माहिती आहे का, माझ्यामध्ये असंख्य तारे, ग्रह, उपग्रह, धूलिकण आणि वायूंचे ढग आहेत. माझा आकार एखाद्या विशाल फिरणाऱ्या तबकडीसारखा आहे आणि माझा व्यास सुमारे 1,00,000 प्रकाशवर्षे आहे, ज्याच्या बाह्य हातांमध्ये सूर्यासारखे अनेक तारे फिरत राहतात. तुझा सूर्य आणि पृथ्वी यांचे स्थान ओरायन स्पायरल आर्म या बाह्यवर्तुळात आहे. माझ्या मध्यभागी एक रहस्यमय ब्लॅक होल आहे, जिथे सगळं नाहीसं होतं, तिथूनच सगळं उदयाला येतं, उमलतं, निर्माणसुद्धा होतं. माझ्या ह्या प्रवासात तारे जन्मतात, वाढतात, उसळतात आणि कोसळतात, पण मी थांबत नाही. माझ्या आत अनेक तारे जन्माला येतात आणि मरतात. काही तारे मोठे होऊन महाकाय स्फोट घडवतात, तर काही लहान होऊन निस्तेज होऊन राहतात. परंतु माझा प्रवास कधीही थांबत नाही. मी सतत नवीन गोष्टी शिकत राहते आणि विश्वाच्या रहस्यमय जगात पुढे पुढे जात राहते. माझ्या हृदयात सूर्य हा एक सामान्य तारा आहे, जो माझ्या केंद्राभोवती फिरतो. माझ्याभोवती फिरणाऱ्या ग्रहांमध्ये पृथ्वी एक अनोळखी जागा आहे, एक अनोखी जागा आहे, जिथं जीवन आहे. मी सतत फिरत असते आणि माझ्या या प्रवासात मी अनेक रहस्य, अनेक चमत्कार अनुभवत असते. माझ्या प्रवासाला हजारो कोटी वर्षांपूर्वी सुरुवात झाली आणि आजही मी नवनवीन गोष्टी शिकत आहे. माझा प्रवास कधीही थांबणारा नाही, कारण मी विश्वाचा एक अविभाज्य भाग आहे. माझ्या अस्तित्वात मी प्रकाशाचे, ऊर्जेचे, जीवनाचे प्रतीक आहे. मी फिरते, पाहते आणि थकते सुद्धा. जेव्हा माझ्या अस्तित्वात एक हळूवार थकवा पसरतो, तो शरीराचा नाही तर मनाचा असतो, भावनेचा असतो. जशी एखादी आई बाळाच्या वाटचालीकडे, बागडण्याकडे पाहते, त्याच्या चुका, घाई-गडबड आणि न समजलेले निर्णयसुद्धा पाहून कधीकधी आतून खोल सुस्कारा सोडते. तसंच काहीसं माझंही होतं. जेव्हा मी पाहते, पृथ्वीवरील अराजक संघर्ष आणि विसरलेलं आत्मभान हाच माझा थकवा आहे. अधिक धीरगंभीर आणि अधिक जाणीवसंपन्न करतो मला. तो थकवा म्हणजे माझी करुणा आहे आणि माझी आशासुद्धा आहे. माझ्या कुशीत असंख्य सूर्य आहेत, पण प्रत्येक सूर्य प्रकाश देतोच असं नाही. काही अस्ताला गेलेत, काही अजून जन्मायचे आहेत. म्हणूनच म्हणते, दिसतं तसं सर्वस्व नसतं. तू म्हणतोस मी फक्त 5% विश्व
पाहतो. मग उरलेलं 95% अंधार का? नाही, तो अंधार नाही आहे, तर ते आहे अनुभवापलीकडचं जग, अनुभवापलीकडचं अस्तित्व. जसं प्रेम, श्रद्धा, आत्मभान दिसत नाही, पण ते असतं. मी माझ्या आत असलेल्या प्रत्येक गोष्टीची आई आहे, साक्ष आहे. तुझ्यासाठी एक शांत व अथांग सामर्थ्य असलेले मार्गदर्शक आहे. विश्वाच्या विशाल पटलावर पसरलेली एक तेजस्वी राणी आहे. कधी विचार कर, तू जेव्हा रात्री आकाशाकडे पाहतोस तेव्हा तू मला पाहतोस, पण खरं पाहतोस का? मी तुझ्या डोळ्यापुढे आहे आणि तरीही तुझ्या आतमध्ये आहे. मी एक पूर्ण आहे, संपूर्ण आहे. मी तुझ्या प्रत्येक थांबलेल्या क्षणात नांदते. म्हणून सांगते, मी फक्त ताऱ्यांची रचना नाही, मी तुझ्या अंतर्मनातील एक जागृत स्थिती आहे. माझं आत्मवृत्त समजण्यासाठी दुर्बिणीची गरज नाही. त्यासाठी हवं आहे थोडं शांत, अनंत, अथांग अंतर्मन, मन, अंतरंग, जिथं मी आणि तू वेगळे नाहीत, फक्त एक होतो, ते फक्त साक्षात्कारातच. आणि सतत नवीन गोष्टी शिकत राहते. मी या विश्वाच्या रहस्यमय जगात पुढे पुढे जात राहते, जिथं मी आणि तू वेगळे नाहीत. माझ्या प्रवासातील प्रत्येक क्षण माझ्यासाठी, आपणा सर्वांसाठी मौल्यवान आहे. पण एक आश्चर्य ऐक, माझ्याकडे स्थल, काल याची सीमा नाही. स्थळांची सुरुवात ना शेवट, काळाचा अंत ना आदी. माझं सारंच अनंत, अनादी, अनंत. कारणही तसंच असीम, अपरिमित, अफाट आणि अलौकिक आहे. माझी पिलावळ घेऊन मी माझ्या माहेराभोवती फिरत असते, तर माझं माहेर या माझ्या लाडक्या सूर्यासारखे आणि त्यांच्या पिल्लांसारखे कितीतरी महाभाग आहेत. ते माझं माहेर कोणत्या ठिकाणी, कधीपासून आहे याची कल्पना खुद्द त्यालासुद्धा नाही. एवढंच नव्हे तर माझं माहेर पुन्हा हे सर्व घेऊन कुठल्या तरी त्यांच्या माहेराभोवती फिरत असतं, तर त्यांच्या माहेराची गतीही त्याहून काही कमी नाही. गतीही तशीच आहे, त्यांची गतही तशीच आहे. आणि असंच पुढे प्रत्येक माहेराचा विस्तार अनादी, अनंत, अफाट, स्थळ, काळ आणि असंख्य संख्येने चाललेलं आहे. हे सर्व पुन्हा कोणाच्या तरी भोवती फिरतात आणि ते सर्व पुन्हा कोणाच्या तरी भोवती फिरतात. आता आपल्याला लक्षात आलं असेल की माझा प्रवास आणि क्षण काय असावं ते. असो, एक मात्र सांगते की मला असं भव्य दिवस समजता तसं माझं माहेर आणि ही पंढरी, हे जे आपल्या या टाउनशिपमध्ये सामावून उरणारं ते आकाश, हे आकाश म्हणजे माझे वडील किती महान आहेत ते आम्हा सर्वांना त्यांच्या पोटामध्ये सामावून घेतात. आम्ही सुखाने त्यांच्या कुशीमध्ये निजतो, वावरतो, खेळतो, बागडतो, फिरतो. याहून मोठे असीम आणि शक्तिवान माझी आई आहे. माझी आई म्हणजे गुरुत्वाकर्षण शक्ती. शक्ती म्हणजे आदिशक्ती. शक्ती म्हणजे शक्ती माता. आणि तिने तर आम्हा सर्वांना अथपासून इतीपर्यंत धरून ठेवलेलं आहे. कुठपर्यंत हात देते, कुठपर्यंत तिचा पदर देते. तिच्या कुशीमध्ये, तिच्या कडेवर आम्हाला घेऊन ती नाचवते, खेळवते. पण तरीसुद्धा आम्ही कधी एकमेकांवर आपटत नाही, एकमेकांची टक्कर होत नाही. आणि आम्ही सर्व सुखनैव तिच्या संपूर्ण प्रांगणामध्ये, तिच्या संपूर्ण अंगाखांद्यावर खेळत आणि बागडत असतो. आता कळली का नाही खरी कमाल? अशी ही अफाट आणि अचाट मी आहे, आकाशगंगा. क्षणाक्षणाला प्रत्येक अवस्थेत आश्चर्यचकित करणाऱ्या बाबी तुझ्या ध्यानात येतील. मी या विश्वाचा एक भाग असल्याचा मला अभिमान आहे आणि माझ्या अस्तित्वाने मी या विश्वाला सुंदर बनवण्याचा आनंद उपभोगत असते. याचाच मलासुद्धा खूप खूप आनंद आहे. धन्यवाद.